ऑर्डरचं एवढं दूध येऊन पडलं होतं ना, 3-4 लिटर दूध. आता ह्याचं काय करायचं? खूप विचार केला. मग म्हटलं घरात जे साहित्य आहे त्याचा वापर करूनच काहीतरी पदार्थ करायचा. मग घरात अक्रोड होते. एक 10-12 अक्रोड काढले आणि बारीक बारीक कट करून घेते अक्रोड. सगळे अक्रोड कट करून झाले. शेजारी आमच्या सालपापड्या वाळत आहेत. तुम्ही म्हणाल साडी का टाकली अशी? खूप घरात काम असतंय आणि खूप बरीच कामं असतात. आता काय केलं, ते दूध आणलं होतं त्यातलं 1 लिटर घेतलं आणि ते कढईत तापवत ठेवलं. आता दूध सगळं आपल्याला काय करायचं आहे, आटवून घ्यायचं आहे इथं. आता काय आहे ना, हे आदल्या दिवशीचं आमचं दूध होतं ऑर्डरचं. रात्री कंटाळा आला होता म्हणून मग दुसऱ्या दिवशी हे मी करायला घेतलं. मग आदल्या दिवशीचं दूध दुसऱ्या दिवशी वापरलं ना की असा थोडा वर तवंग आल्यासारखा दिसतो. पण ठीक आहे, घरात आम्हीच खाणार होतो. एक वेगळी रेसिपी पण होती. म्हणलं चला करूया. पण तुम्ही जर करणार असाल ना तर फ्रेश दूध घ्या आणि असं दूध घेतलं तरी काही फरक पडत नाही बरं का. मग आता हे दूध आपण चांगलं आटवून घ्यायचं आहे. तिथं थांबायलाच पाहिजे असं नाही. आता काय करायचं आहे, एक 10 मिनटं दूध चांगलं माझं आटलं गेलेलं आहे. आता दूध चांगली उकळी आली आहे. मग मी काय केलं, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर मी पाण्यातच कालवला आणि आपल्या दुधाला लावून टाकते आहे. आता कॉर्नफ्लॉवरचं सगळ्यात महत्त्वाची टीप तुम्हाला इथं देते. जेव्हा तुम्ही कॉर्नफ्लॉवर लावणार ना, ते शक्यतो पाण्यातच कालवत जावा. तुम्ही जर गरम दुधात कॉर्नफ्लॉवर घातलं तर ते लगेच घट्ट होतं, त्याचे गाठी गाठी होतात आणि तुम्हाला ते छान असं मस्त मिक्स करता येत नाही. म्हणून मी काय करते, नेहमीच कशालाही लावायचं असेल तर कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करते. आणि आता आपल्याला परत हे सगळं दूध आटवत ठेवायचं आहे, खूप आटवायचं आहे. मी काय केलं, बारीक गॅसवर इकडं दूध सुरूच ठेवलं आणि शेजारी मी माझी कामं सगळी घरातली करते आहे, कारण कामं पण खूप असतात घरात. आता हे बघा, जवळजवळ 20 मिनटं झालेली आहेत आणि आपलं बऱ्यापैकी दूध आटलं गेलेलं आहे. आता नेहमी काय करायचं, ह्याची कडेला लागणारी साय आहे ना, ती मात्र सारखी मध्ये मध्ये आपल्याला काढायला लागते. आता याच्यात मी साखर घातली. तुमच्या आवडीप्रमाणे साखर तुम्ही घाला. गोड जास्त आवडत असेल तर जास्त घाला. इथं मी साधारण अर्धा ते पाऊण वाटी साखर घातली आहे. चव बघायची आहे आणि मग परत साखरेची क्वांटिटी वाढवायची आहे. आता काय केले मी, आता नेसकॉफीचे सॅशे होते माझ्याकडं, तर त्यातले एक 5 सॅशे छोटे छोटे, ते 2 रुपयाला आता मिळतात, पूर्वी 1 रुपयाला मिळत होता. तर ते 5 सॅशे मी काढले आणि हे गरम दूध आहे ना, ते गरम दूध त्याच्यात मी घातलेलं आहे आणि छान मस्त मिक्स करून ते कडेला ठेवणार आहे. तुम्ही हे सुद्धा पाण्यात कालवलं तरी चालेल. आता काय झालं, आपलं दूध मस्त घट्ट होत आलेलं आहे आणि आता एक 2-3 मिनटात मी हे बंद करणार आहे गॅस. आणि आपल्याला पूर्ण गार करत दूध ठेवून द्यायचं आहे. आपलं जे दूध होतं 1 लिटर, ते साधारण अर्धा लिटर दूध व्हायला पाहिजे बघा. एवढी क्वांटिटी आपल्याला कमी करायची आहे त्याची. आणि पूर्ण गार करत ठेवायचं आहे. पूर्ण गार झालेलं आहे आपलं. केवढं मस्त घट्ट झाले बघा ना. आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात हे सगळं आपण काढून घ्यायचं आहे. आता घरातच साय असते आपल्या, 1-2 चमचे साय घालायची याच्यात. 2 चमचेच घाला, जास्त काय लागणार नाही आहे. आणि ह्यामध्ये आपण कॉफीचं जे मगाशी मिश्रण केलं होतं ना, ते सुद्धा याच्यात सगळं घालून टाका आणि छान मिक्सरवर फिरवून घ्या. चालू बंद करत. हा कसं मस्त दिसते बघा. चव बघा किती छान, गोड आहे व्यवस्थित. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आता काय करा, आपलं आईस्क्रीम तयार झालं आहे. हो, काय विचार करताय. आता काय करायचं आहे, सगळं हे सेट करायला ठेवायचं आहे. आणि मगाशी जे चिरून ठेवलेले अक्रोड आहेत ते विसराल बरं का, हे ह्याच्यात घालायचे आहेत. अक्रोड घाला, सगळं छान मिक्स करा. तुम्ही हे वेगळ्या भांड्यात मिक्स केलं तरी चालतंय, पण काम कमी करायचं म्हणून मी ह्याच्यातच घातलेलं आहे आणि चमच्यानं हलवते आहे. आणि वरून परत अक्रोड घालायचा आहे आणि आपल्याला 6 ते 7 तास सेट करायला ठेवायचं आहे. आता काय करूया, वरनं पण अक्रोड
घालूया. आता हे आपलं आईस्क्रीम तयार होणार आहे. कॉफी वॉलनट आईस्क्रीम अतिशय सुंदर लागतं. नॅचरलचं तुम्ही कधी खाऊन बघितलं आहे का हो? आता काय करायचं आहे, झाकण लावायचं आहे. हे फार महत्त्वाची टीप आहे इथं. झाकण लावा किंवा झाकण नसेल तुमच्या एखाद्या डब्याला तर वर ताटली ठेवून मग व्यवस्थित बंद करून कृपाला हाक मारली, ठेव म्हणलं बाई, तेवढं तरी काम कर, सगळं मीच करायचं, निदान आईस्क्रीम ठेवायचं तरी काम करू दे ती. म्हणून तिला काम लावलं आईस्क्रीम 8 तासानं सेट झाल्यानंतर बाहेर काढायचं, पण तिलाच काम लावले मी. आणि कारण तिला आईस्क्रीम खायची घाई होती. सारखं आईस्क्रीम 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 करत होती. मग तिलाच म्हणलं काढ. आणि आता आपलं छान आईस्क्रीम तयार झालेलं आहे. अतिशय सुंदर घरच्या साहित्यात जे घरात आहे त्यातला एकही पदार्थ मी वेगळा बाहेरनं विकत आणलेला नाही आहे आणि घरच्या साहित्यात आईस्क्रीम केले. तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण नक्की चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. चला आईस्क्रीम खातो आता आम्ही. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. टाटा बाय बाय.